तोटेवाड फिजिकल अकॅडमीच्या वतीने यशवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा करण्यात आला सत्कार। नांदेड शहरातील नवा मोंढा भागात दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी कैलासवासी शिवराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित तोटेवाड फिजिकल अकॅडमी नांदेडचे संचालक संभाजी तोटेवाड यांच्या वतीने 2024 या वर्षामध्ये विविध शासकीय पदांवर निवड झालेल्या 23 यशवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रथमतः सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करून या सत्कार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे यावेळी गुणवंत विद्यार्थ्याचा त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। 2024 या वर्षामध्ये यशवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी आपले अनुभव कथन केले। त्यानंतर तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे संचालक संभाजी तोटेवाड यांचा यशवंत विद्यार्थी व पालकांच्या वतीने यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष MGM पत्रकारिता व माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश जोशी हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट प्रल्हाद कांबळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड सुरक्षा अधिकारी गोविंदराव हंबर्डे, फिनिक्स स्पर्धा परीक्षेचे संचालक पठाण यांची यावेळी उपस्थिती होती। यशवंत विद्यार्थी, त्यांचे आई वडील यांच्यासह इतर अनेकांनी यावेळी उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाशिम जिल्हा पोलीस पदी निवड झालेले मारुती मोरे यांनी केले, तर या कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन संभाजी तोटेवाड यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे संचालक संभाजी तोटेवाड यांनी यावेळी परिश्रम घेतले। तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे सर्व आमचे मित्र संभाजी तोटेवाड यांनी गेल्या 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम घेऊन व स्वतःच्या नोकरीचा त्याग करून विद्यार्थी ग्रामीण भागात घडला पाहिजे यासाठी त्यांनी 2012 मध्ये ही जी अकॅडमी सुरू केली आणि या माध्यमातून 2024 पर्यंत साधारणतः आपण हा जो 12 ते 14 वर्षाचा कालखंड बघितला तर या कालखंडामध्ये त्यांनी जवळपास यशस्वी जी एक गरुड झेप घेतली। त्या अनुषंगाने आज दिनांक 25 फेब्रुवारी जो कार्यक्रम झाला यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, यामध्ये जवळपास किंवा आपण जर 2012 ते आतापर्यंत इतिहास बघितला तर 250 ते 300 विद्यार्थी हे यशस्वीरित्या त्या पदावरती विराजमान झालेले आहेत आणि आजचा जो त्यांचा कालचा लागलेला रिझल्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी यशोदीपाशी कामगिरी केलेली आहे। या कामगिरीबद्दल आज आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो। माझे सहकारी मित्र, माझे मित्र ॲडव्होकेट प्रकाश कांबळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। दुसरे आमचे मित्र गोविंद हंबर्डे जे की विद्यापीठात सुरक्षा अधिकारी आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीत आज यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासोबतच पाल्यांचाही सत्कार करण्यात आला। हे वैशिष्ट्य या ठिकाणी दिसून आलं। खरं तर विद्यार्थ्यांचा सत्कार होतो पण पाल्यांचा सत्कार अनेक वेळा होत नाही, पण हे पाल्यांचा सत्कार विद्यार्थ्यांसोबत घेऊन येऊन त्या पाल्यांचा यशोचित सत्कार केला आणि त्या सत्काराचे आम्ही आज साक्षीदार या ठिकाणी ठरलो। आणि नक्कीच ही जी तोटेवाड फिजिकल अकॅडमी आहे नक्कीच भविष्यामध्ये गरुड झेप मोठ्या प्रमाणात घेणार आहेत यात शंका नाही। सरांविषयी बोलायचं म्हणलं तर सरांची अकॅडमीला 1.5 वर्ष होते। अगोदर 5-6 महिने होते, त्याच्यानंतर मी बंद केले ते ग्राउंड वगैरे। त्याच्यानंतर जेव्हा भरतीची ॲड आली तेव्हा पण मी आले सरांकडं। सरांच्या विश्वासामुळं आणि
परिश्रमामुळं इथं आहे मी आणि माझ्या आई बाप्पाच्या कष्टामुळं एवढंच सांगते. मी सर्वप्रथम सरांचे आभार मानते की माझ्या आई वडिलांसोबत माझा सत्कार केलेला आहे. आणि मी सरांकडे वनरक्षकच्या ग्राउंडसाठी आले होते. पहिले 3 महिने केले ग्राउंड, नंतर माझं राज्य उत्पादन शुल्कला मार्क्स जास्त आल्यामुळे मी रिपीट सरांकडेच आले ग्राउंडला. सरांनी खूप मेहनत घेतली माझ्यासाठी. सर माझ्यासाठी एकटीसाठी फक्त दोन टाइम ग्राउंडला येत होते. विद्यार्थ्यांबरोबर आईवडिलांचा सत्कार करणं हे माझं कर्तव्य आहे, कारण की विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आईवडिलांचा पहिल्या प्रथम वाटा असतो आणि त्यानंतर गुरुचा. त्यासाठी मी दुसरी बॅच आहे की आईवडिलांचा सत्कार सुरू केलेली. 2024 वर्षामध्ये माझ्या अकॅडमीचे एकूण 23 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे. काही विद्यार्थी ट्रेनिंगला आहेत आणि काही अर्ध्या विद्यार्थ्यांना मिटन ब्रेक भेटलेला आहे सुट्टी 5-6 दिवसाची. त्या अनुषंगाने मी आज अचानक एका दिवसामध्ये सर्व नियोजन करून जे विद्यार्थी सुट्टीवर आलेले आहेत मीटर ब्रेकवर 5-6 दिवसासाठी, त्या विद्यार्थ्यांचा आणि जे विद्यार्थी ट्रेनिंगला आहेत त्यांच्या पण आईवडिलांचा सत्कार या ठिकाणी मी घेतलेला आहे. या कार्यक्रमाला जे उपस्थित सर्वजण राहिलेले आहेत त्यांचे मी मनापासून आभारी आहे. आणि या कार्यक्रमाला जे सत्कार समारंभासाठी सर्व विद्यार्थी आलेले आहेत, सर्व विद्यार्थ्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. काही याच्यातले बरेचसे विद्यार्थी आहेत या पदावर राहू शकत नाहीत, समोर जाणारे आहेत, मला हे 100% गॅरंटी आहे. आणि पुढील वाटचाली सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.